शिस्त हा शब्द ऐकला की कसं वाटतं? एकदम बंधन, तुरुंग, बरोबर ना? पण विचार करा, जर असं म्हटलं की हेच बंधन आपल्याला खरं स्वातंत्र्य आणि यश मिळवून देऊ शकतं? हो, हेच आहे शिस्तीचं कोडं. चला तर मग आज हे कोडं सोडूया. एक कल्पना करूया. दोन माणसं आहेत. सुरुवात अगदी सारखी. पण एक जण शिस्तीचा मार्ग निवडतो आणि दुसरा आरामाचा. काही वर्षांनी काय दिसतं? एक जण त्याची स्वप्न जगतोय आणि दुसरा फक्त अरे रे असं करायला हवं होतं म्हणत बसलाय. असं का होतं? काय फरक पडतो या दोन मार्गांमध्ये? याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते आपल्या आतच आहे. अगदी रोज सकाळी उठल्या उठल्या आपल्या आत एक लढाई सुरू होते. एकीकडे असतं जे आपल्याला करायला हवं आणि दुसरीकडे असतं जे आपल्याला करावंसं वाटतं. आपलं अख्खं भविष्य आहे ना, ते याच रोजच्या छोट्या छोट्या निवडींवर टिकून आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे थोड्या वेळाचा आराम आणि दुसऱ्या बाजूला आहे आयुष्यभर का केला नाही म्हणून होणारा पश्चाताप. आपण काय करतो, त्या काही क्षणांच्या मजेसाठी आपलं मोठं ध्येय पार विसरून जातो आणि इथेच शिस्तीच्या अभावामुळे आपण हरतो. सकाळचा अलार्म वाजतो आणि आपण तो बंद करून परत पांघरुणात शिरतो. खूप छोटी गोष्ट वाटते नाही का? पण खरं तर ही छोटीशी गोष्ट आपल्या आत्मविश्वासावर खूप मोठा आघात करते. आपलंच मन आतून आपल्याला टोचायला लागतं की अरे, स्वतःला दिलेलं एक छोटंसं वचन तर पाळता येत नाही, मग मोठी स्वप्न कशी काय पूर्ण करणार? ओके, मग यावर उपाय काय? प्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यावर एक जबरदस्त उपाय सांगतात. तो उपाय आहे स्वयंशिस्त. आणि ते शिस्तीला बंधन वगैरे नाही मानत. त्यांच्या मते ही तर एक मास्टर की आहे, एक गुरुकिल्ली आहे, जी आपल्या आतल्या ताकदीला बाहेर काढते. स्वयंशिस्त म्हणजे काय? एकदम सोपं आहे. जे करायलाच पाहिजे ते करण्याची अजिबात इच्छा नसतानाही करणं. आपलं मन म्हणतंय झोप आता, पण आपल्याला माहीत आहे की अभ्यास करणं गरजेचं आहे. तेव्हा जी ताकद आपल्याला उठवून अभ्यासाला बसवते ना, तीच म्हणजे स्वयंशिस्त. आणि ही स्वयंशिस्त काही जन्मल्याबरोबर मिळत नाही. ती कमवावी लागते. ती अगदी आपल्या मसलसारखी आहे. जितका व्यायाम कराल तितकी ती मजबूत होत जाते. प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखाद्या मोहाला नाही म्हणतो, तेव्हा आपली इच्छाशक्ती आणि आपला आत्मविश्वास दोन्ही वाढतात. नेपोलियन हिल्सचे एक वाक्य आहे जे बरोबर वर्मावर बोट ठेवतं. ते म्हणतात की आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई ही दुसऱ्या कोणाशी नाही तर स्वतःशीच आहे. एक तर आपण आपल्या सवयींवर आणि भावनांवर राज्य करतो, नाहीतर आपण त्यांचे गुलाम बनून जातो. तिसरा मार्ग नाहीये. आता बघा, शिस्त म्हणजे फक्त बाहेरच्या गोष्टी करणं नाही. खरा खेळ तर आज सुरू होतो. आपल्या आतल्या जगावर म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं, विशेषतः राग, भीती आणि मत्सर यांसारख्या तीव्र भावनांवर. जरा विचार करा या तीन भावनांबद्दल. राग क्षणात नाती तोडून टाकतो. भीती समोर आलेली संधीसुद्धा घालवते. आणि मत्सर हा तर आपल्याच प्रगतीला लागलेला सुरुंग आहे. जर या भावनांवर आपलं नियंत्रण नसेल ना, तर आयुष्याची गाडी चुकीच्या रुळावर जायला वेळ लागत नाही. आणि इथेच दोन शब्दांमधला फरक खूप महत्त्वाचा आहे. एक म्हणजे रिॲक्शन आणि दुसरा रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. रिॲक्शन कशी असते? पटकन, काही विचार न करता. पण रिस्पॉन्स तो विचारपूर्वक दिलेला असतो. शिस्त आपल्याला हेच शिकवते. रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. फक्त एका क्षणाचा तो पॉज, तो थांबा, पूर्ण सिच्युएशन बदलून टाकू शकतो. बरं, मग ही शिस्त आपलं आयुष्य घडवते कशी? तर सवयींमधून. आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी, त्या म्हणजे आपल्या आयुष्याची जणू काही ब्लूप्रिंटच असतात. एक आराखडा. ॲरिस्टॉटलने कित्येक वर्षांपूर्वी काय मस्त गोष्ट सांगितली आहे की उत्कृष्टता म्हणजे एखादी मोठी गोष्ट करणं नाही, तर ती एक सवय आहे. आपलं यश हे एखाद्या दिवशी केलेल्या मोठ्या पराक्रमावर नाही, तर रोज केलेल्या लहान लहान गोष्टींवर अवलंबून असतं. आपल्या छोट्या सवयींचे परिणाम किती मोठे असू शकतात हे बघा. समजा सकाळी उठून 20 मिनिटं सोशल मीडिया बघण्याऐवजी 20 मिनिटं चालायला गेलो, किंवा रात्री वेब सिरीज बघत बसण्याऐवजी फक्त 5 पानं वाचली. किती छोटा बदल आहे ना? पण वर्षभरात याच बदलामुळे आपलं आरोग्य आणि आपलं ज्ञान कितीतरी पटीने वाढू शकतं. आता हा आकडा ऐकून तर धक्काच बसेल. जर रोज फक्त 2 तास सोशल मीडियावर घालवले तर वर्षाचे किती तास झाले? 730 तास, म्हणजे पूर्ण 30 दिवस. विचार करा, अख्खा एक महिना वाया गेला. या 30 दिवसांत एखादी नवीन भाषा, एखादं वाद्य शिकता आलं असतं, नाही का? शिस्त आपल्याला हाच वाया जाणारा वेळ परत मिळवून देते. आणि आता आपण येतोय या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. एक अशी कल्पना जी सुरुवातीला थोडी विचित्र वाटेल, ती म्हणजे जी शिस्त आपल्याला बंधन वाटते तीच आपल्याला खरंच स्वातंत्र्य देते. हे समजून घेण्यासाठी ना, एका पतंगाचं उदाहरण घेऊया.
पतंग आकाशात इतका उंच का उडतो? कारण त्याला एका दोरीने धरून ठेवलेलं असतं. ती दोरीच त्याला दिशा देते, त्याला वाऱ्यावर तरंगायला मदत करते. ती दोरी म्हणजे शिस्त. पण विचार करा, जर ती दोरी तुटली तर काय होईल? म्हणजे शिस्त निघून गेली तर? तो पतंग स्वतंत्र होईल का? नाही. तो सैरभैर होऊन जमिनीवर आदळेल. तो फक्त एक कागदाचा तुकडा बनून राहील. ते स्वातंत्र्य नाही, ती अंधाधुंदी आहे. तमस सरळ गोष्ट आहे. आपल्यासमोर 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे तात्पुरत्या आरामाचा, जो पुढे जाऊन आपल्याला सवयींचा, भावनांचा गुलाम बनवतो. आणि दुसरा रस्ता आहे तात्पुरत्या कष्टाचा, जो पुढे जाऊन आपल्याला आरोग्य, पैसा आणि निवडीचं खरं स्वातंत्र्य देतो. तर आता प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्याचे दिग्दर्शक बनायचे आहे की आपल्याच सवयींचे गुलाम बनून राहायचे आहे? सुरुवात करण्यासाठी कोणत्या तरी मोठ्या मुहूर्ताची वाट बघू नका. आज, आत्ता एक छोटंसं शिस्तबद्ध पाऊल उचला. फक्त 10 मिनिटं लवकर उठा. फक्त 5 पानं वाचा. फक्त 20 मिनिटं चालायला जा. कारण हेच छोटे छोटे निर्णय पुढे जाऊन मोठं यश आणि खरंखुरं स्वातंत्र्य देतात. निवड आपल्याच हातात आहे.